यापूर्वी देखील वसंत डावखरे साहेबांना त्या काळात बिनविरोध निवडून देण्याचं काम आम्ही केलं होतं आणि ठाणे पालघर विधान परिषद आणि यवतमाळ विधान परिषद दुष्यंत चतुर्वेदी हे देखील बिनविरोध आलेले आहेत. शिवसेनेचे 2 बिनविरोध आले, भारतीय जनता पक्षाचे 2 बिनविरोध आले आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे देखील 2 बिनविरोध आले. म्हणजे 6 बिनविरोध या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत. ही पुढील विजयाची नांदी आहे. जळगाव आणि नाशिक देखील चर्चेअंती बिनविरोध म्हणजे आता एकमेकाला पाठिंबा जवळपास ते दोन्ही बिनविरोध होऊ शकतात. आणि मी अगोदर पण सांगितलं होतं ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी की 17च्या 17 जागा महायुती जिंकेल असा विश्वास मी व्यक्त केला होता. कारण महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी पाहिलेली आपण म्हणजे त्यांचे एका कोणात पायपूस नाही आणि या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये गटबाजी मतभेद सगळे समोर आले आणि उमेदवारांनी देखील त्यांच्या अनेक ठिकाणी माघार घेतली. यावरून महाविकास आघाडी कशी काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ही तर लोकसभेत देखील आपण पाहिलं, विधानसभेत पाहिलं, झालेल्या अनेक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहिलं आणि ह्या विधान परिषदेमध्ये देखील आपण पाहतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीने यशस्वी वाटचाल करते आहे.